नमस्कार. भरपूर वेळा आपण गाडी फायनान्सवर घेता आणि त्याचे हप्ते थकल्यानंतर त्याचे एजंट रिकव्हरी करण्यासाठी पैसे रिकव्हरी करण्यासाठी घरी येतात आणि भरपूर वेळा असं होतं की ते डायरेक्टली येतात, घरामध्ये घुसतात, येऊन डायरेक्टली बसतात आणि धमकी वगैरे देतात किंवा एकदम रूढ पद्धतीने ते वागतात. तर त्यांना हे करण्याची परवानगी आहे का? तर तुमच्या गाडीचे हप्ते थकल्यानंतर 90 दिवसाच्या आतमध्ये तर कोणीच तुमची गाडी उचलू शकत नाही. दुसरं म्हणजे एकतर गाडी उचलण्याच्या आधी तुम्हाला नोटीस देणं फार गरजेचं असतं. एजंट जर तुमच्या घरी गाडी सीज करण्यासाठी आले तर त्यांना प्रॉपर आयडी कार्ड वगैरे असणं गरजेचं आहे, प्रॉपर परमिशन असणं गरजेचं आहे त्यांना. आणि तरी पण तुम्ही जर त्यांना गाडी देण्यापासून नकार दिला तर ते तुमची गाडी सीज करू शकत नाहीत. मग त्यांना सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन कोर्टाची परमिशन आणायला लागेल आणि सोबत मग पोलीस वगैरे लागतील त्यांना आणि मग विटनेस वगैरे लागतील सोबत. तेव्हाच ते तुमची गाडी सीज करू शकतात. अन्यथा तुमच्या ताब्यामधनं तुमच्या फोर्सचा वापर करून, बळजबरीचा वापर करून तुमच्याकडनं ते गाडी घेऊन जाऊ शकत नाहीत. आणि रस्त्यामध्ये जर तुम्ही कुठे चालला असाल आणि मध्येच तुमची गाडी अडवून त्यांना परवानगी आहे का तर अजिबात नाही. तुम्हाला असं मध्येच कुठेतरी अडवून ते गाडी घेऊ शकत नाहीत. आणि जर ते फोर्स करत असतील एजंट्स तर तुम्ही त्यांच्यावरती पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकता, कारण हे अतिशय बेकायदेशीर आहे. ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.